हाय एव्हरीवन, आज आपण बोलणार आहोत सिद्धातेज यांच्याशी, ज्यांनी मूर्तजा, जे की फाउंडर आणि सिसो आहेत 40 कंपनीचे, त्यांच्या गायडन्स खाली काम करून इनोज ही आयडिया प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट केली. तर आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची थ्रू आउट जर्नी कशी राहिली. हाय सिद्धातेज, सो माझा फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला की इनोजची आयडिया मूर्तजाकडून कशी इव्हॉल्व्ह झाली. तर बेसिकली स्टार्टिंगला आम्ही स्मार्ट सेन्सिंग डिव्हाइस बनवणार होतो. तर त्याच्यामध्ये जे नॉर्मल डिव्हाइस असतात ते सिंगलच गॅस डिटेक्ट करतात. पण आमची स्मार्ट सेन्सिंग डिव्हाइस होती ती नंतर बिल्ड झाली का स्मार्ट डिटेक्शन गॅस सिस्टीममध्ये. तर अशी आयडिया इव्हॉल्व झाली. सो बिफोर ऑल ऑफ दिस, टेल आवर ऑडियन्स इनोज म्हणजे काय आणि तो कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सो इनोज अँड इलेक्ट्रॉनिक नोज एक असं डिव्हाइस आहे जे मल्टिपल गॅसेस डिटेक्ट करतं युझिंग मल्टिपल सेन्सर्स लाईक अमोनिया, अल्कोहोल, मिथेन, LPG गॅस. तर त्याचे युजेस जे आहे ते गॅस इंडस्ट्रीमध्येच आहे, हेल्थ सेक्टरमध्ये आहे आणि जे ॲबनॉर्मल सबस्टन्स आयडेंटिफाय करण्यासाठी पण हा डिव्हाइस यूज केला जातो. ते खूपच इझी लँग्वेज मध्ये तुम्ही सांगितलं, जे की आपल्या ऑडियन्सला सुद्धा कळेल. इनोज सिम्पल टर्म्स मध्ये कसं काम करतं. सो बेसिकली इनोज हे वर्क करतं सेन्सर्स थ्रू. आपण त्याच्यात 4 सेन्सर्स यूज केले आहे, MP3, MP2, MQ137. तर असे सेन्सर्स जे अमोनिया, मिथेन अँड LPG गॅस डिटेक्ट करतात, ते हे सेन्सर्स डाटा कलेक्ट करतात फ्रॉम आउटपुट अँड त्याला पास करतं मायक्रो कंट्रोलरला. मायक्रो कंट्रोलर ते सर्व डेटा प्रोसेसिंग करतो, अल्गोरिदम चेक करतो आणि एन्व्हायरमेंटमध्ये जर समजा एखादा गॅस डिटेक्ट होत असेल तर त्याला डिटेक्ट करून त्याचे अल्गोरिदम चेक करून त्याला सिस्टीम ही अलर्ट करते. खरंच खूपच इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. इनोज ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आता, बट मला विचारायचं आहे की 40चा इनोज बाकी अवेलेबल इनोज पेक्षा कसा वेगळा आहे. सो बाकीचे जे इनोजचे डिव्हाइस आहे ते सिंगल गॅस डिटेक्ट करतात, बट जो 40चा जो इनोज आहे तो मल्टिपल गॅस सेन्सर डिटेक्ट करतो बाय युझिंग मल्टिपल सेन्सर्स. सो माझ्या मते हे तरी एक ऍडव्हान्टेज आहे 40च्या इनोजसाठी. आणि बाकीचे जे डिव्हाइस आहे ते जे त्यांची ॲक्युरेसी लेवल ही कमी असते, पण आपल्या डिव्हाइसची जी ॲक्युरेसी लेवल आहे ती आपण खूप मल्टिपल टेस्टिंगनी इन्क्रीज केलेली. सो आपला अशा पद्धतीने 40चा जो इनोज आहे तो बेटर आहे अदर दॅन बाकीचे डिव्हाइस. ओके, सो आतापर्यंत आपल्याला बरीच माहिती मिळालेली आहे इनोजची. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. इनोज बनवताना तुम्हाला कोणते कोणते चॅलेंजेस फेस करायला लागले. So the major challenges was the accuracy of this device. प्रॉब्लेम हा होता की ते सेन्सर्स ज्यावेळेस गॅस डिटेक्ट करतात तर त्यांची रिडिंगची प्रॉपर आली पाहिजे. तर ते एक चॅलेंजिंग होतं कारण की एन्व्हायरमेंटनुसार ते व्हॅरी करत होतं त्या सेन्सरचे जे व्हॅल्यू होते. तर त्याच्यामुळे ते आम्हाला मेजर चॅलेंज आला. तर आम्ही ते चॅलेंज सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही मल्टिपल टेस्टिंग केल्या, डाटा प्रोसेसिंग केली, अल्गोरिदम्स चेक केले आणि त्याच्यानंतर आमच्या डिव्हाइसची जी ॲक्युरेसी होती ती वाढली. एवढे सगळे चॅलेंजेस फेस करून पण तुम्ही एकदम सक्सेसफुल इनोज बनवलेला आहे. सो त्यासाठी माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हा असेल की मूर्तजा यांच्या मेंटरशिपमुळे तुम्हाला काय फरक जाणवला. खरं सांगायचं तर मूर्तजा सरांची जी मेंटरशिप होती तीच एक की पॉइंट होता. कारण की जे अदर डिव्हाइस होते त्यांनी जी आम्हाला गायडन्स केला त्याच्यामध्ये जे डिव्हाइस आम्ही बनवतो त्याची एक आम्ही IoT लेवलला कनेक्ट करू शकलो. इंडस्ट्री लेवलला कसं हा डिव्हाइस यूज होऊ शकतो, त्याचे ऍप्लिकेशन्स कसे कसे असतील ते मूर्तजा सरांकडूनच कळलं आम्हाला. इनोजचे की यूज केसेस काय आहेत. Like multiple industries we can use this device, like health sector, gas industries, smart cities, and we can say LPG gas cars. सो हा इनोज डिव्हाइस तर आता पूर्णपणे बनवून झालेला आहे. सो या पुढचा प्लॅन काय असेल. तो फर्दर प्लॅन असा आहे की याच्यामध्ये AI चे फीचर्स आम्हाला ऍड करायचे ज्याच्याने हा डिव्हाइस अजून एक मॅन्युअली त्याचा यूज हा कमी होईल, ऑटोमॅटिकली त्याची यूज वाढेल. त्याच्यामुळे आम्ही AIचा कसा यूज होऊ शकतो या डिव्हाइसमध्ये ती आम्ही इन फ्युचर बघणार आहोत. सो लास्ट क्वेश्चन आहे माझा तुमच्यासाठी. ऍस्पायरिंग इनोव्हेटरसाठी तुम्ही काय ऍडवाइस कराल.
बेसिकली जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही बघा, त्याच्यातून त्याचे सोल्युशन्स काढा आणि ज्यावेळेस तुम्ही ते फेस करता त्यामध्ये एक कन्सिस्टन्सी ठेवा आणि कधी पण तुम्हाला जर एखादी नवीन गोष्ट शिकायला भेटत असेल तर रेडी राहता. ओके, थँक्यू सो मच सिद्धादेश. तुमच्याकडून खूप सारी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली आणि ई न्यूज बद्दल. सो असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आम्हाला मॉडिफाय व्हर्जन ह्याचं अजून आलं तर त्याची इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच.